नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. आत्ता जस्ट माझी आंघोळ करून मी आलेली आहे आणि सोबतच मी आता नेहमीप्रमाणे दूधसुद्धा तापवायला ठेवलेलं आहे. आणि काल कसं मिसळ केली होती त्यामुळे ती गरम करायला, कारण नाश्त्याला आता तेच करणार आहे. आणि जे काय आता जेवण वगैरे करणार आहे ते दुपारीच करणार आहे. आणि सोबतच बघू शकताय रात्रीची भांडी तशीच पडल्यात. आता मी घासून घेईन. अजून तसं काहीच झालं नाही. 1 कप फक्त चहा झालेला आहे. मिस्टर पण आणि छोटा मुलगा सकाळी लवकर दोघांचं होतं, त्यामुळे ते दोघे पण आंघोळ केली. चहा आणि ब्रेड आणला होता मिसळचा, तो खाल्लेत आणि गेलेत. त्यांना काय नाश्ता वगैरे नको होता सकाळचा, कारण कॉलेजमध्ये आज सुद्धा एक्झाम असल्यामुळे लवकर बोलवलेलं आहे. मग दोघांची सकाळची चुरस चालली होती आंघोळीसाठी. तसं तर 2 बाथरूम आहेतच, पण एक यूज करते आता तरी सध्या. म्हणून मग दोघंजण मी पहिला करणार, तू पहिला करणार करत छोटा मुलगा सकाळी 6 वाजता करेक्ट उठला होता. 6:30 पावणे 7 पर्यंत आवरला. तोच आवरून तो 7 सव्वा 7ला तर शाळेला गेला. आणि मिस्टर आत्ता 8 वाजलेले आहेत. त्यांचा 8ला आता उघडायलाच पाहिजे, लॅब्स म्हणाले, म्हणून ते पण आत्ताच निघून गेलेले आहेत कॉलेजवर. आणि माझी कामं आता सुरुवात आत्ता कामाची चालू करणार आहे. म्हटलं पहिल्यांदा आज चालू करूया व्लॉग सुरुवातीपासून. यासाठी चला तर मग आता दिवसभराची काय काय कामे होते ते तुमच्याबरोबर शेअर. तर इकडे आता मला टेबल क्लीन करायचा होता. नेहमीचं जे काय काम आहे, तर 2-3 दिवस झालं बघा हे कपसुद्धा आणलेले माझ्या हातून अजून घासायचे राहिलेले आहेत. आणि दुखणं चालू झालं, त्यामुळे ही कामं क्लिनिंगची बरेच दिवस राहिलीत. टेबल खुर्च्या पुसायची, तसं तर 2 दिवसात एकदा मी पुसतेच, पण ह्या 4 दिवसात तर पुसलं नाही आहे मी, खरं सांगते. आणि इकडे बेडरूमचं थोडंसं चेंज केलं आहे. थोडा जरी बदल केला तर किती छान असं वाटतं आणि एनर्जी पण येते एक वेगळ्या प्रकारची. इकडे मध्ये असा बेड सरकवून घेतला आहे आणि छान वाटत होतं. असं मध्ये घेतलेलं छान दिसतं ह्या बेडरूमला बेडमध्ये लावल्यानंतर, आणि मला असंच आवडतं. तर इकडे सरकून सकाळी मिस्टर गेलेले आहेत आणि इकडे कपडे तशीच पडले आहे. असंच तुम्हाला दाखवले, अजून काही इथलं रूम व्यवस्थित केलेलं नाही. तरी पण अशी अवस्था आहे बेडरूमची. खूप छान सुंदर अशी ही बेडरूम होणार आहे थोडे दिवसात. ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत पुढील दाखवण्यात येईल. तर इकडे सुद्धा माझे भरपूर कपडे इकडे सरकवल्यामुळे राहिली आहेत. सगळे कपडे पडत होते खाली, मी काढायला गेलं की, त्यामुळे तसंच असं ठेवलेलं आहे. ते आता ती व्यवस्थित मी ठेवून घेईन आज किंवा उद्या असं. तर चला वरती काय बदल झालेले आहे ते सुद्धा दाखवते. काल जे साहित्य आणलं होतं बघा, हे सोलर पॅनलसाठी हे असं सांगाडा त्यांनी करून गेलेलं आहे. 2 जण होते मुलं. 10 वाजता करेक्ट आली होती. 10:30ला त्यांनी काम चालू केलं आणि जेव्हा म्हणताना 3 वाजता ती 2 जण जेवलीत. त्यानंतर कंटिन्यू 3:30 वाजून काम केलीत. ते करेक्ट 5:30ला थांबवलीत. असं इतका वेळ गेला त्यांचा ह्या कामामध्ये. कसं काय एवढ्या उन्हाच्या रक्कात ती करत होतीत काय माहीत म्हटलं. तर ही 5ची टायमिंग आहे. किती वारा सुटलाय बघा, भरपूर वारा सुटला होता ॲक्च्युली आज. आणि वारं एवढं सुटलेलं बघून मी धुणं पटकन वरचं काढून खाली आणलं. तर इकडे भरपूर झाडे अशी हलत होती वाऱ्याने. आज तर आवाज एवढा येत होता, भीती पण वाटत होती. इतक्यात लाईट जाईल म्हणून मी मोटर चालू केली पाण्याची आणि चहासुद्धा ठेवलेला आहे. मग आजपासून वारं फार आलेलं आहे बाहेर. म्हटलं लगेचच पाणी सोडूया. पाणी सोडलं, एक 5 मिनिटं मोटर चालू होती, तेवढ्यात लाईट गेली. म्हटलं आता उजेड थोडंसं होतं, तेवढ्यात भांडी राहिली होती दुपारची, तीच घासून घेऊया. ती घासून घेतली. चहा पण छान असं झालेला आहे. आणि ऑलरेडी आत्ता 4 वाजलेले आहेत, 4:15 वाजलेले आहेत. अजून गडगड आले पण पाऊस पण आलेला नाही. काय माहीत केवढा मोठा पाऊस पडणार आहे ते. आता इकडे वातावरण बघा कसं झाले, ढग खूप छान वाटत होतं. गारगार वारा, वातावरण एकदम छान निवांत वाटत होतं. आता वारं तर येऊन गेले, पाऊस पडायला लागलाय असं वाटत होतं, पण 4-5च थेंब असे पडले. मोठा पाऊस येईल असं वाटत होतं. तर चला, मला आता इकडे मी हे घेतलेले तुरीची डाळ अर्धी वाटी आणि 2 चमचे मुगाची डाळ असं घेतलेलं आहे प्रमाण.
तर ती 2-3दा व्यवस्थित पाण्याने धुवून घेणार वॉश करून. आणि इकडे कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे थोडंसं, आणि त्यामध्ये तमालपत्र आणि हे लवंगा आणि दालचिनी असं त्या तेलावरती थोडंसं परतून घेणार. आता बघा मी जी काय डाळ बनवायला ती ढाब्यामध्ये मी खाल्ली होती, खूप छान झाली होती. सेम टू सेम मी तशीच आत्ता बनवणार आहे, त्याचीच रेसिपी शेअर करत आहे. तर इकडे एक छोटासा कांदा चिरून घेतला होता. आता असं काही नाही, कांदा कसा पण चिरला तरी चालतो, उभे काप केले तरी चालतात आणि ओबडधोबड जरी मोठा मोठा कांदा चिरला तरी चालतो. नेहमीप्रमाणे मी पोह्याला कसे चिरते तसेच चिरला होता आणि तो गुलाबीसर रंगावर परतल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटोसुद्धा चौकोनी काप करून घातलेले आहेत. आणि या पद्धतीने खूप छान दाल फ्राय होतो, छान आणि मस्तच लागत होता. आज मुलांना पण फार आवडला. आणि इकडे डाळसुद्धा छान स्वच्छ धुवून घेतली होती, ती त्याच्यावरती मी घालणार. खूप छान. आणि त्यामध्ये पाणीसुद्धा थोडं 3 वाट्या घातल्या आहे. ते 1 वाटी असलं तर 3 वाट्या, 1 वाटी डाळीला 3 वाट्या पाणी. आणि त्याच्यामध्ये थोडं हळद, गरम मसाला, तिखट आणि हिंग त्याच्यामध्ये घालणार आणि मीठसुद्धा मोठं घालणार आहे त्याच्यामध्येच घालून. आता हे सगळं व्यवस्थित हलवून घेणार. हलवून घेतल्यानंतर त्याच्यावरती एक 15 ते 20 मिनटं ताट झाकून ठेवणार, जेणेकरून एकसारखी ती डाळ शिजली जावी, कांदा टोमॅटोसुद्धा छान शिजला जावा, एकजीव व्हावा, अशा पद्धतीने ते शिजवून घेणार. एक 15 मिनटं तरी लागतील. आता ह्यावरती मी झाकून ठेवणार. आणि इकडे माझी डाळसुद्धा शिजत आलेलीच आहे, ऑलमोस्ट झालेलीच आहे. तर तेलावरती जिरे, कढीपत्ता आणि लसूण ठेचून घेतला होता, तो परतलेला आहे. आणि बघा डाळीचं टेक्स्चर असं झालेलं आहे. आणि अजून त्यावर तडका दिल्यानंतर ती घट्टसर होत राहते आणि छान टेक्स्चर येते दाखवते. त्यानंतर मी त्याच्यामध्येच तडक्यामध्ये तिखट घातलेलं आहे, जे की आईनं दिलेलं कांदा लसूण मसाला कोल्हापुरी तिखट, ते त्याच्यावरती ओतून घेणार आणि छालून एक उकळी अजून एकदा आणून घेणे. आणि छान त्याचं टेक्स्चर पण मस्त आलं होतं. आणि थोडीशी वरून कोथिंबीरसुद्धा पेरून घेणार. आणि बघा कलरला सुद्धा खूप सुंदर झालेलं आहे आणि बघताच खाऊ वाटत होतं. तर अशा पद्धतीची डाळ झालेली आहे, दाल फ्राय तडका ढाबा स्टाईल. आणि त्याच्याबरोबर जिरा राईस चपाती अशी छान लागते. तर इकडे मी असं संध्याकाळच्या जेवणाचं ताट बनवलेलं आहे. तर आजचा व्लॉग इथे सेंड करते. तुम्हाला ही दाल फ्रायची रेसिपी कशी वाटते ती नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.